अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच रोजगार मेळाव्याला किड्स गार्डन स्कूल स्वागत कॉम्प्लेक्स सुकापूर जिल्हा रायगड येथे भेट। अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचचे ध्येय व उद्दिष्टे साकार करण्यासाठी मंच अधिकारी यांची रोजगार मेळाव्याला किड्स गार्डन स्कूल स्वागत कॉम्प्लेक्स सुकापूर जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र राज्य मंचचे अधिकारी बाल व महिला विकास मंत्रालयाचे सहसचिव सेवानिवृत्त अधिकारी आदरणीय लालसिंग जी गुजर सर, महाराष्ट्र राज्य भोई समाज कल्याणकारी मंच कोकण विभागीय मंचचे मुख्य निरीक्षक श्री गोपाळ धारपवार साहेब, भोई समाज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विकास गणपत भोकरे साहेब, सुरेंद्र नेमळेकर रेल्वे प्रवासी सल्लागार समिती पनवेल सुकापूर येथील रोजगार मेळाव्यात कार्यक्रमाला उपस्थित होते। जाणीव सामाजिक संस्था आणि अतुल मात्रे ग्लोबल लर्निंग अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी किड्स गार्डन स्कूल स्वागत कॉम्प्लेक्स जरीमरी मंदिर जवळ सुकापूर पनवेल जिल्हा रायगड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्यात विविध कंपनीचे HROS अधिकारी यांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष राजेश गणेश केणी, संस्थापक जाणीव सामाजिक संस्था अतुल नंदकुमार मात्रे, मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन, प्रमुख शिवराज्य संघटना संदीप यादव, खजिनदार जाणीव सामाजिक संस्था सोबतच लॉयन्स SG चव्हाण, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल प्रेसिडेंट लॉयन क्लब ऑफ पनवेल विक्रम येलवे, गृह वेलुव मॅनेजमेंट संस्थापक अध्यक्ष एकता आवाज फाउंडेशन संचालित एकता उद्योग ग्रुप, कौशल्य विकास शैक्षणिक रोजगार व्यवसाय श्री प्रशांत कांबळे सर, लार्सन अट टुब्रो कंस्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। अनेक कंपनीचे आमंत्रित मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। धन्यवाद। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। आज रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। कोणाच्या मार्फत रोजगार मेळावा करण्यात आला आहे आणि यामध्ये कोणकोणत्या कंपनीने सहभाग घेतलेला आहे, यासाठी किती विद्यार्थी आलेले आहेत? आपण या ठिकाणी जाणीव सामाजिक संस्था आणि अतुल मात्रे ग्लोबल लर्निंग रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये ब्लिंकिट असेल, टाटा स्ट्राईव्ह असेल, HDFC बँक, ICICI बँक, रिलायन्स, निपॉन, त्याचबरोबर महिंद्रा, इतर L&T कंपनी आहे। साधारणतः एकूण 22 कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण बघताय की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे। आपण म्हणताय की साधारणतः किती लोकांना रोजगार, तर आपल्याकडे जे एम्प्लॉयर आलेले आहेत त्यांचं टार्गेट आहे किमान 300-350 लोकांना आपण या ठिकाणी नोकऱ्या देऊ शकतोय। कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना कोणी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, कोण आणखी नोकरीच्या प्रतीक्षेत राहणार आहेत, त्या सगळा डेटा आपण कलेक्ट करायला मागतोय। आज ज्यांना नोकरी नाही मिळणार त्यांना पुढच्या रोजगारामध्ये आपण नोकरी इन्स्टंट, म्हणजे आपण अतुल मात्रे आणि आपली जाणीवची जी टीम आहे ती पूर्ण टीम याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायला मागते। आज ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 3 दिवसानंतर सुद्धा कळंबोलीमध्ये या ठिकाणी एक रोजगार मेळावा आहे, तर त्यावेळेस त्या लोकांना आपण बोलवायला मागतोय। साधारणतः 26 रोजगार मेळावे आतापर्यंत अतुल मात्रे आणि टीमच्या वतीने झालेले आहेत। तर एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड आपण तयार करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। आपण म्हणतो की देशाला नोकरदार वर्ग जो आपला आहे तो नोकरीच्या प्रतीक्षेत आहे। आज शिक्षण असून सुद्धा चालत नाही, तर नोकऱ्या मिळत नाही आहे, हे वास्तव आहे। तर त्या अनुषंगाने या रोजगार मेळाव्याला अनन्यसामान्य महत्त्व आहे असं मला वाटतं। आणि अतुल मात्रेच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळावा या मेळाव्यामध्ये 20 कंपन्यांनी सहभाग घेतला आणि 300-350 कॅन्डिडेट आता उपस्थित आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत। तर येथे मेळाव्यामध्ये इयत्ता 8वी पासून डिप्लोमा, इंजिनियर, ITI
सर्वच स्थळातून उमेदवारांसाठी ते नोकरी उपलब्ध आहे. आणि थोड्याच वेळात 2-3 तासात आम्हाला कळेल किती लोकांना तिथे रोजगार मिळतो आहे प्रत्यक्षपणे, आणि ज्यांना नाही मिळणार त्यांचा डेटा त्या कंपनीकडे गेला. उद्या जेव्हा वॅकन्सी असेल त्या कंपनीकडे ते स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करतो आणि इथून पुढे सुद्धा जाणीव हे उपक्रम घेणार आहे आपण. जाणीव फाउंडेशनच्या वतीने आणि श्री अतुल म्हात्रे यांच्या जॉईंट वेंचरमध्ये आम्ही हा उपक्रम केलेला आहे. मुळात असे रोजगार मेळावे बरेच होतात, पण ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्ही जर त्यांच्या अनुषंगाने विचार केला तर विद्यार्थ्यांना कुठून सुरुवात करायची हे कळत नाही. तो मुद्दा आज आपण डोअर टू डोअर जाऊन प्रत्येकाच्या घरात जाऊन विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की तुम्हाला ही सुरुवात आहे. तुम्ही इथे येऊन इंटरव्ह्यूसाठी कशी तयारी करायची, आता इंटरव्ह्यूचं पहिलं पाऊल जर उचललं तरच तुम्ही कुठेतरी जॉबला लागाल. त्याची सुरुवात करून देणं हा मुख्य उद्देश होता. आमची आशा आहे 300-350 विद्यार्थी आता आलेले आहेत, इंटरव्ह्यू देत आहेत आणि आमची आशा आहे की सगळ्यांना जॉब भेटेल. त्यातल्या त्यात जे स्टुडंट राहतील आणि आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि भविष्यात त्यांना चांगला रोजगार भेटेल याची नक्की पूर्तता करू.